डॉक्टर चौधरी आणि कृषी शिदोरी हे चॅनल फक्त मी माझ्या बेरोजगार आणि युवक बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेलं आहे। तर आजचा विषय आहे, ज्या गावाला पोखरा नाही त्या युवकासाठी काय। कारण मला बरेच लोकांचे कमेंट्स आले की सर, माझ्या गावात जर पोखरामध्ये समाविष्ट असतं तर मी डेअरी फार्म खोला असताय, वोट फार्म खोला असताय, पोल्ट्री फार्म खोला असताय। काही लोक तर बोलले आमच्या इथं पोखरा गेले, परंतु त्यावेळेस आम्हाला माहिती आता आमचं जमणार आहे का। मित्र हो, पोखरामध्ये गाव समाविष्ट नाही म्हणून तुम्ही व्यवसाय करता नाही का। कारण महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यामध्ये पर एक 6 योजना चालतात। पर बेरोजगार बांधवाच्या डोक्यावरती वर्षाला 6 स्कीम येतात पर एक। कारण प्रत्येक समाजासाठी मंडळ खोललेले आहे। ओबीसीसाठी ओबीसी मंडळ आहे, अण्णाभाऊ साठे मंडळ आहे, मौलाना आझाद आहे, वसंतराव नाईक आहे, अण्णा पाटील म्हणून आहे। सर्व कॅटेगरीसाठी स्पेशल मंडळ खोललेले आहे। परंतु आपण तिथपर्यंत पोहोचतो काय। कारण बेरोजगारांचा काय झालंय, बेरोजगार चक्रवामध्ये सापडलाय आणि त्यांचा पूर्ण मारा झालाय। कारण शिकलेला आहे, डिग्री आहे, परंतु शासन नोकरी देत नाही। नोकरी नसल्यामुळे समाज इज्जत देत नाही आणि घरचे लोक विश्वास करत नाही आणि व्यवसाय करण्याचा धाडस माझा बेरोजगार बांधव करत नाही, म्हणून तुमचा पोट मार झाला आहे। आपण व्यवसाय मित्र हो, विचार करा थोडा आणि व्यवसायात पडा। तुम्ही नशा करून गटारात पडल्यापेक्षा व्यवसायात पडा, नसेल जमेल तर प्रेमात तरी पडा। कारण प्रेम सुद्धा तुम्हाला जगायला शिकवेल। हे का करावं तुम्ही, याचं कारण काय आहे। कारण समाज तुम्हाला कसा बघतोय तुम्हाला अनुभव असेल। बेरोजगार असल्यामुळे समाज तुमच्याकडे कुठल्या नजरेने बघतो याचे उदाहरण तुमच्यासमोर बरेचसे आले आहेत। प्रत्येक जण म्हणतोय मुलीसाठी मुलगा आम्हाला लागणारा पाहिजे किंवा लागलेला पाहिजे। कारण संध्याकाळी लागला तरी चालेल, टीव्हीने लागला तरी चालेल, रंगाने पक्का असला तरी चालेल, आळीपूर असेल तरी चालेल, परंतु लागलेला पाहिजे नोकरीवरती। सुंदर देखणा संस्कारी बेरोजगार बांधव नको। म्हणून मित्र हो, समाज कुठल्या नवीन बघते तुम्हाला बेरोजगार हा हिरा आहे। थोडं विचारायचा थैमान करा, तो चमकला ना तर तो हिरा आहे। म्हणून ज्याला नोकरी नाही त्याने हातावरती हात ठेवून बसायचं का। अरे ज्याला नोकरी नाही या समाजाला करून दाखवा, तो 10 लोकांना रोजगार देण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे। परंतु मित्र हो, तुम्ही वैफल्य घेऊन का जगताय। तुम्ही प्रामाणिक आहे, प्रतिष्ठित आहे, बुद्धिमान आहे, शक्तिमान आहे, पण सन्मान गमावण्याकडे का वागताय। कारण तुम्ही जर व्यवसायात पडले नाही, उद्योग केला नाही, व्यवसाय केला नाही तर तुमच्या लहान भावाला कुठला आदर्श देणार आहे। म्हणून काळाची गरज आहे, तुम्ही व्यवसाय करणं गरजेचं आहे। कारण ज्या बापाने तुम्हाला वाढवलं, जगवलं, लहानाचं मोठं केलं, त्याचंही स्वप्न असतं रे की माझा मुलगा शिकेल, मोठा होईल आणि माझाही सन्मान वाढेल, तोही सन्मान जगेल। परंतु तुम्ही त्या मुलाचं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवसाय करावा ही अपेक्षा आहे। तुम्ही कृषी शिदोरी चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा। धन्यवाद।